ठिकाणी कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई वतीनं हा कार्यक्रम पहिल्यांदाच आम्ही आयोजन केलाय आणि ऐनवेळी नियोजन करण्यात आलेलं आहे. रात्रीच केलं. त्याच्यामुळं दादासारखं एक मोठं व्यक्तिमत्व आपल्या वडूमध्ये आहे आणि त्यांच्या माध्यमातून या भागात चांगलं काम करणाऱ्या अध्यक्ष म्हणून दादा आदरणीय केशवरावजी आंधळे दादा हे आम्हाला लाभलेले आहेत. त्यांना अध्यक्षस्थान स्वीकारावं अशा पद्धतीची विनंती. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमचे मार्गदर्शक आदरणीय मधुकरराव धस गुरुजी यांची उपस्थिती लाभलेली आहे. त्यांचंही विनंती मी त्यांना करतो. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी गोविंदराव आंधळे सर हे प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रथमतः कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी आपण आपल्या क्रांतीज्योती आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करू आणि कार्यक्रमाला सुरुवात करू. इकडे बघा. पत्रकार संघटनाच्या वतीनं आपण बाजार समितीच्या सभागृहामध्ये हा कार्यक्रम ठेवलेला आहे. मी बाजार समितीचे धन्यवाद व्यक्त करतो. त्यांनी सभागृह उपलब्ध करून दिले. या कार्यक्रमासाठी आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले आपल्या भागाचे लोकप्रिय नेते आदरणीय केशवदादा आंधळे, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले बाजार समिती माननीय संभाजी तात्या शिंदे, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माननीय मधुकरराव धस सर आणि मार्केट कमिटीचे सचिव गोविंदराव आंधळे, सर्व मान्यवर यांचा आपण अगोदर या ठिकाणी छोटेखानी सत्कार करून त्यानंतर मग कार्यक्रमाला सुरुवात करू. आम्ही दादांना की त्यांनी आमचा छोटेखानी या ठिकाणी स्वागत स्वीकारावं. आमच्या संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनायकराव जाधव यांना विनंती करतो त्यांनी दादांचा या ठिकाणी सन्मान. प्रमुख पाहुणे बाजार समितीचे सभापती माननीय संभाजी तात्या शिंदे यांना विनंती करतो त्यांनी त्यांचं स्वागत यानंतर या ठिकाणी स्वागत होईल. मी यांचंही स्वागत होईल. मी सतीश मुजमुले यांना विनंती करतो की त्यांचं स्वागत होईल.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ राज्य पत्रकार संघ मुंबई ही संघटना पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करते आणि या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये मोठमोठ्या दवाखान्यामध्ये देखील रुग्णांना सेवा दिली जाते, जे आहे शक्य ती मदत केली जाते. आणि ह्या संघटनेची शाखा आपण कोरोनामध्ये भूमिका घेतलेली आहे. पत्रकाराच्या हातात दुसरं काही नसतं, कारण पत्रकार स्वतःजवळच काही देऊ शकत नाही, कारण पत्रकाराला काही कमाईचं असं काही मोठं साधन नाही. तो काही गुत्तेदार नसतो, उपजीविका ही त्याच्या कष्टातून त्याला भागवायची असते. आणि मदत कुठून मिळू शकते हे सांगू शकतो. आणि ती मदत म्हणजे दाता आणि घेता या दोन्हीचा म्हटला तो पत्रकार काम करतो. देणाऱ्याचं आणि घेणाऱ्याचं या दोघांचा समन्वय जोडणारा म्हणजे पत्रकार असतो. शिकवले आणि दुर्गम डोंगर भागातील लेकरांना शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण आणि पुढच्या काळात सुद्धा वेळोवेळी मदत करून अनेक लेकरांना त्यांनी त्यांच्या पायावर उभा करण्याचं काम केले. नक्कीच हे मोठं पुण्याचं काम त्यांच्या माध्यमातून घडलेले असं व्यक्तिमत्व आपल्या वळवणीत आहे. आणि त्यांच्या माध्यमातून अशा सेवा घडत असल्यामुळे आपण या पुरस्कार वितरण सोहळ्याला सुद्धा त्यांना बोलवले. आपल्याला मान्यवर मंडळीला आपले आमचे संभाजी तात्या शिंदे यांचं माग धावपळे आज दादांचा कार्यक्रम आणि ते धावपळीतून त्यांनी आज वेळ काढायचं. खरं तर त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो. आपलं तर बरंच होतं आता येऊ, पण दादा म्हणले फोन लावा म्हणले त्यामुळे यांचा सत्कार करण्यात येईल. श्री मार्गदर्शन करतील. सन्मानाचा सत्काराचा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय केशवदादा, सभापती संभाजी शिंदे, विनय पप्पा मुळे, पत्रकार संघाचे अध्यक्ष विनायकराव जाधव, श्रीनिवास काकडे, सर्व पत्रकार बंधूंनो, अत्यंत महिलांची संख्या 50% आहे. म्हणजे माणसाने जर त्याच्यामध्ये छेडछाड नाही केली तर निसर्गतः 50% महिला 50% पुरुष या जगामध्ये असू शकतात. परंतु आता नाही, पण मागच्या काळामध्ये अशी छेडछाड होत होती स्त्री भ्रूण हत्येच्या माध्यमातून. आपण जर माग इतिहास पाहिला तर सुरुवातीला विद्वान महिला होत्या, परंतु पुढं कारण आपण जर पाहिलं तर रामायणामध्ये, महाभारतामध्ये उपवर असणारे म्हणजे वयस्कर असणाऱ्या स्त्रियांचीच लग्न होत होती. परंतु मध्ये काळ असा झाला की बालविवाहाची पद्धत सुरू झाली. त्याला काही कारण असतील, लढाया वगैरे, महिलांना त्रास देणं, असं काही झालं. लहानपणीच लग्न व्हायचे आणि त्यामुळं काय झालं की महिलांना शिक्षण नाही. मग सावित्रीबाई फुले सारख्या महिलांनी पुढे येऊन महिलांना शिक्षण दिलं, शिक्षणामध्ये अग्रेसर झालं. आणि लहानपणी लग्न झाल्यामुळं आणि स्वतः घरात ठेवल्यामुळं महिला कमवत नव्हत्या. आणि महिला कमवत नसल्यामुळं महिलांमध्ये आत्मसन्मान नव्हता. कारण की मी कमवत नाही, मग पुरुषांच्या जीवावर जगते आणि मग 4 थोबाडीत मारला तरी काय हरकत नाही, 4 शिव्या दिल्या तरी हरकत नाही, कारण मी स्वतः काही करू शकत नाही. म्हणजे आत्मसन्मानापासून दूर ठेवण्याचं काम महिलांना आजपर्यंत केलं होतं. परंतु आता महिला शिकल्या, महिला पुढे आल्या. जगातल्या कुठल्याही भागातला माणूस असतो त्याला अन्न, पाणी आणि झोप गरजेची बेसिक नीड आहे. एकमेकाची सुरक्षितता करण्याची भावना असते.
तसं माणसामध्ये प्रेम असतं, कुटुंबामध्ये प्रेम असतं, नातेवाईकामध्ये प्रेम असतं. म्हणजे ही प्रेमाची सुद्धा तिसरी स्टेज आहे, ती गरज असते माणसाला. आणि त्याच्यानंतरची पुढची स्टेज ही माणसासाठी आत्मसन्मान. मग आत्मसन्मान कधी मिळेल? जर तुम्ही कमवायला लागला, स्त्री जर कमवायला लागली तर तिला आत्मसन्मान मिळेल. मला माझ्या लहान मुली मला एक थप्पड नावाचा पिक्चर आहे, जो बेटियां ना कर पाई है, बेटियां आसमान से तारे तोड़कर लाई है, आपकी लालसा है बेकार, बिन बेटी के ना चले संसार, बिन बेटी के ना चले संसार. कराल त्यांना सन्मान द्या. म्हणून या पत्रकार संघाने हा उपक्रम राबवला. तर त्या उपक्रमाला मी शुभेच्छा देतो. सर्व महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. दसर यांचं सामाजिक काम खूप चांगलं असतं आणि त्यांचं मार्गदर्शन खूप चांगलं असतं. यानंतर मी विनायक बाप्पा मुळे यांना विनंती करतो 2 मिनिटांमध्ये शुभेच्छा द्याव्या. माझ्या प्रथम मी रमाई भीमाई जाईल यांच्या चरणात मस्तक होऊन यांच्या चरणात मस्तक होऊन महिला दिनाचा सन्मान करण्यासाठी आज महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून जागतिक महिला दिन सोहळा आपल्या माध्यमातून पत्रकार संघाने निर्णय घेतला. आणि ते शेतकऱ्याचं खण आहे, शेतकऱ्याचं दालन आहे. त्या ठिकाणी आपल्याला इथे या ठिकाणी दालन म्हणून संबंधाच्या त्या सभापती या ठिकाणी आपल्याला इथं कार्यक्रम घेण्याचा एक उपक्रम राबवून दिला, त्याबद्दल त्यांचे आभार. या ठिकाणी आपल्याला कार्यक्रमाला उपस्थित चौसाळा मतदारसंघाचे माजी आमदार केशवदादा मांगले साहेब, या ठिकाणी दसर आणि सर्व पत्रकार संघाचे प्रतिनिधी आणि सर्व माता भगिनी की आज सन्मान करण्याचा दिवस आहे. आणि मग आदर सन्मान करण्यासाठी आम्ही मुळातच त्या विचाराला आमची बांधिलकी आहेच. कारण पहिल्यापासून आम्ही महिलांचा सन्मान करण्याचा आमचा पहिल्यापासून त्या गोष्टीचा बाणा आहे. आम्ही सन्मान करत असतो. आणि ज्या ठिकाणी महिलेने एखादी गोष्ट एक भाऊ म्हणून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ती हिंमत केली पाहिजे. आणि आता दसरांनी सांगितलं की महिलांनी स्वतः सक्षमपणाने त्या ठिकाणी दासीच्या राणीसारखं वागलं पाहिजे, राहिलं पाहिजे. आणि आपल्या बी काही महिला कोण सुद्धा एखादी गोष्ट चुकली किंवा त्या ठिकाणी आपल्याला तिला बोलता येत नसेल किंवा बोलती होत नसेल तर तिच्यावर अन्याय होत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही प्रकट विचाराच्या महिला या ठिकाणी उपलब्ध आहेत. तुम्ही त्या गोष्टीची म्हणजे सगळ्या गोष्टीची चौकशी करून त्या महिलेला न्याय देण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे. आणि तुम्ही सांगितल्याशिवाय समस्या आम्हाला कुठली गोष्ट करता येणार नाही. एक भाऊ म्हणून आज महिला दिनाचा तुमचा सगळ्यांचा सन्मान करू. मी जास्त न बोलता एवढंच बोलतो. महिला दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा. त्यांचे लवाळे मॅडम यांना वेगवेगळ्या आपण ज्यांना करू सर्वांचे मार्गदर्शन मंडळी आणि माझ्या माता भगिनी, आज जागतिक महिला दिनानिमित्त आम्हाला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्या आमच्या पत्रकार बंधू यांनी आज नारी शक्ती सन्मान हा पुरस्कार आणि मान सन्मान ठेवल्याबद्दल पत्रकारांचे सर्वांचे माझ्या बंधूंचे आभार आणि धन्यवाद. तर आज माझ्या माता भगिनींना जागतिक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मला बोलायचं भरपूर काही होतं पण माझा कार्यक्रम बीड मध्ये असल्यामुळं मी थोडस 2 शब्दातच मन व्यक्त केलं आणि सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते. जय जय. पत्रकार बंधूंना सुद्धा या ठिकाणी सर्वांना नमस्कार करते. आणि पत्रकार हे मला वेळोवेळी सहकार्य करते, त्यामुळे प्रथम जास्त करून त्यांना मी पत्रकारांना मनापासून अभिनंदन करते. तसंच माझ्या माता भगिनी या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यांना सुद्धा माझ्या सर्वांना नमस्कार करते. आज महाराष्ट्र राज्य पत्रकार
संघ मुंबई यांच्यातर्फे हा छोटासा न म्हणता खूप महिलांसाठी मोठा आहे, त्यामुळं त्यांचं मी आभार मानते आणि एवढं बोलून प्रथम सावित्रीबाई फुले माता राजमाता लव आई वडील रमाई नातीवार वंदन करते मुंबई यांनी तालुका उन्हाळी पत्रकार यांनी खूप छान असा महिला सन्मान आयोजित केला। या कार्यक्रमात उपस्थित राहिले सर्व व्यासपीठ मान्यवर, सर्व पत्रकार आणि माझ्या सर्व कर्तव्यदक्ष अशा घर संसार चुलाने पाहून बाहेरले कर्तव्य असे काम पार पाडणाऱ्या सन्मान्य सर्व महिलांचे मी सर्वांना या महिला जागतिक दिनाच्या हार्दिक खूप खूप शुभेच्छा देते। खरंच आता दसराने सांगितलंय की महिला ही कुठेही कमी नाही आणि बाप्पा पण म्हणतात महिला ही कुठेही कमी नाही, महिलांनी खरंच सक्षम व्हायला पाहिजे आणि आपण सक्षम न होता आपण दुसऱ्यांना पण सक्षम केलं पाहिजे। मी सर्व महिलांना घेऊन माझ्या अंगणवाडी असो आशा असो किंवा इतर असो मी माता रामाई सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ यांचं मी असं बाप्पासारखे माझ्या बंधूकडनं सर्व निशाणामध्ये सांगितलं का तर माझी महिला कुठेही मागे राहिली नाही पाहिजे। आज बघा की महिलांनी रिटायर जरी झालं घरीच बसलं पाहिजे। आज जिवंत उदाहरण आहे आपल्या रुईच्या ग्रामपंचायत सहभागी सरपंच आहे। आज जेवढं काही त्यांचं स्वतःच म्हणजे जॉब करून रिटायर होऊन पण ते नगरपंचायत एवढी सुसोभर अशी त्यांनी एक लीड असेल तयार केलेली आहे आणि अशा जर सर्वांनी महिलांनी एखादी महिला जर असेल त्याही महिलांना आज महिला जागतिक दिनानिमित्त त्याही महिलांना जाऊन आपण स्वतः जरी या मान्यवरांना वेळ नसेल तर तिचा 1 रुपयाचा गुलाबाचा फुल देऊन तिचा आपण सत्कार करायला पाहिजे, कारण जागतिक महिला दिन हा अजून मला माहिती नाही। पत्रकार बांधवांचा मी खूप खूप आभार मानते। आज खूप छान महिला जागतिक दिन साजरा केलाय, सर्वांना मान सन्मान इथं बोललाय, मला इथे बोलल्याबद्दल मला 2 शब्द बोलायची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांना आभार मानते। कार्यक्रमासाठी धडा दुष्काळाशी फाउंडेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राज पाटील यांची उपस्थिती आहे, त्यांचंही स्वागत या ठिकाणी विनायकराव जाधव यांनी स्वागत। सामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते नेहमी धावपळ करत असतात। त्यांची दखल पत्रकार संघाने घेऊन त्यांचं या ठिकाणी मान सन्मान ठेवलेला जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं मान्यवरांना विनंती करतो की गीतांजली लवाळे मॅडम यांचा सत्कार करावा। यांचाही या ठिकाणी पत्रकार संघाच्या वतीने सन्मान होईल। मी विनंती करतो प्रणयताईंना देखील मागील अनेक वर्षापासून त्या चळवळीमध्ये काम करतात, महिलांसाठी काम करतात, विद्यार्थ्यांसाठी काम करतात आणि त्यांनी त्यांच्या जीवनात नेहमी संघर्ष असून देखील नेहमी लोकांसाठी धावून जाणाऱ्या महिला म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। अशा आमच्या शिलाताई यांचंही या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सन्मान म्हणून विनंती करतो शिलाताईंना। त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या आणि कामगार लोकांसाठी वेळोवेळी धावून जाणाऱ्या आमच्या भगिनी समशायर या ठिकाणी सन्मान होईल। क्षेत्रामध्ये सर्वसामान्य लोकांसाठी वेळोवेळी धडपड करणाऱ्या कौशल्यात यांचाही सन्मान होईल। मान्यवर Gracias.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित झालेले डॉक्टर राज पाटील यांना विनंती करतो त्यांनी या कार्यक्रमासाठी आपले दोन शब्द व्यक्त करावे. महिला भगिनी आदरणीय दादा सभापती संबंधाच्या साहेब सर्व पत्रकार बंधूंनो खरं जागतिक महिला दिन आपण 8 मार्च दररोज साजरा करत असताना आपण 8 मार्च 2014 सिंधुताई सभागृहात आपण बोलून मोठा कार्यक्रम घेतला. महिला प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत असताना आज म्हणजे सामाजिक क्षेत्रात सुद्धा अतिशय भेटीला महिला आघाडीने काम करतात. पत्रकार क्षेत्रात सुद्धा महिला आलेल्या आहेत. भविष्यात महिलांनी सगळ्या क्षेत्रात अशीच प्रगती करावी म्हणून तर आमच्या महिला 18-20 सरपंच सुद्धा आहे काम करत असताना सगळ्या क्षेत्रात महिलांना संधी मिळत आहे. रिझर्वेशन पण आहे. तर जास्तीत जास्त फायदा घेऊन शैक्षणिक क्षेत्रासोबतच सर्व क्षेत्रात महिलांनी अशीच प्रगती करावं. सर्व महिला भगिनींना पुन्हा एकदा महिला दिनाची शुभेच्छा देतो. मला उशीर झाला त्याबद्दल माफी मागतो. मला बोलण्यास दिली आता मान सन्मान केला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. पत्रकार संघाला परत या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद जय भारत. नागापुरे मॅडम त्यांना विनंती करतो त्यांनी आपले 2 शब्दामध्ये मार्गदर्शन करायचे कारण तुम्ही खूप मोठं कार्य नागापुरे मॅडम यांचं आहे बीड जिल्ह्यामध्ये. त्यांनी अगोदर त्यांचं या ठिकाणी मार्गदर्शन व्यक्त करा. निमित्त 2 महिलांसाठी सन्मानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. जास्तीत जास्त या ठिकाणी पुरुष संख्या आहे. तर मला खूप म्हणजे आनंद वाटतोय की आज बरोबरीने जे म्हणतोय ते प्रत्यक्षात या ठिकाणी दिसतंय. आणि एकल महिला संघटनेचं काम करते. महिला म्हटलं तर समाजामध्ये महिलांचं स्थान आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मी रुक्मिणी नागापुरे राहणार बीड मागील 10 वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करते. काम करण्याचा उद्देश हाच की मी स्वतः एकल आहे. एकल म्हणजे विधवा परित्यक्त्या टाकलेल्या सोडलेल्या किंवा मनाने एकट्या असणाऱ्या महिला. या महिलांचं जीवन काय मी स्वतः फेस केलेलं आहे. बऱ्याच जणांना माहिती आहे माझ्याबद्दलचं. कारण मला काम करण्याची आवड याच्यासाठी लागली की ज्यावेळेस विधवा महिला होते किंवा ती एकटी पडते त्यावेळेस तिला कुटुंब आणि समाज या दोघांचा पाहण्याचा दृष्टिकोन आणि तिला कसलाही आधार मिळत नाही ती मी स्वतः त्यातून अनुभवलेले. मग त्यावेळेस असं कळतंय की महिलांना जर तिचं कुटुंब सांभाळायचं असेल तिचा सन्मान मिळाला पाहिजे तिला कुटुंबात घरात समाजात. तर तिला सगळ्यात महत्वाचं आहे की तिचं स्वतःचं शिक्षण असणं गरजेचं आहे. एकल महिला संघटना ही महिलांच्या शिक्षण आरोग्य रोजगार आणि महिलांचं जोपर्यंत आर्थिक सक्षमीकरण होत नाही तोपर्यंत महिला पुढे काही करू शकत नाही हे मी स्वतः अनुभवलेले. कारण माझा स्वतःचाच परिचय तुम्हाला सांगते की मी 8वी असताना माझं लग्न झालं. परंतु आज मी तुमच्या जे समोर आहे संविधानिक मूल्यांचा आधार मला मिळाला. सन्मान आणि मूल्य हे जे काय आहे महिलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये दिले परंतु अजूनही त्या महिलांपर्यंत ते पोहोचलेलं नाही. आज खूप ठिकाणी आपण बघतो की महिलांना राजकीय क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग आहे फक्त आरक्षण दिलं जातं परंतु त्या खुर्चीवर जी बसलेली महिला असते ते पुरुषच चालवतो. आज ही बऱ्याच ठिकाणी ही अवस्था मी पाहिलेलं आहे. कारण एकल महिला संघटने मराठवाड्यामध्ये 20,000 महिलांसोबत काम करते आणि काम करत असताना ज्यावेळेस ग्रामपंचायत पातळीवर महिलांचे वेगवेगळ्या समिती आहेत त्या समितीचं सक्रिय जर काम नसेल तर गावामधला विकास त्या ठिकाणी स्थगित होतोय हे पाहिलेलं आहे. मग सगळ्यात जास्त जर काम चालत असेल आमचं तर महिलांचे आर्थिक आणि कौटुंबिक हिस्साचे आधी म्हणतो हे मोठ्या प्रमाणामध्ये दिसतं. मग त्या अनुषंगाने आम्ही महिलांचं शिक्षण पुढे सुरू झालं पाहिजे. महिलांनी जर शिक्षण घेतलं तर ती तिच्या मुलं कुटुंब आणि समाजामध्ये व्यवस्थित तिचं स्थान निर्माण होऊ शकतं. कारण आज जर बघितलं आपण तर अधिकार जर मिळायचा असेल तर तो आता असा सहज नाही मिळत आहे. त्याला छिलून घ्यावं लागते. नुसतं कागदपत्रे आहे अधिकार दिलेले पण प्रत्यक्षात किती उतरलेले तर प्रत्यक्षामध्ये आजही महिलांचे तेवढे अधिकार महिलांना मिळत आहेत का हे विचार करण्याची गोष्ट आहे. सांस्कृतिक बदल म्हणतो आज विधवा महिलांना समाजामध्ये तेवढंच जात नाहीये. एखादा मोठ झालेला आहे. आज मी तुमच्या समोर जे आहे माझं जर्नलिझम झाले मी पत्रकारिता कंप्लीट केली आहे. माझं रनिंग 47 आहे. म्हणजे शिक्षण हे आपण कुठल्याही वयामध्ये घेऊ शकतो आणि शिक्षणामुळे माणूस घडतो आणि शिक्षणामुळे आणि संविधानामुळे माणूस जिवंत होतो. हे मी तुमच्या समोरचं एक उदाहरण आहे. महिला कधी
कुठेही खचत नाहीये, फक्त तिला आधाराची गरज आहे. आणि जोडी पती मुलं घडतात आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, कारण आता हे काही सहज वाटतं आपल्याला या सगळ्या गोष्टी. पण हा जर आपल्याला भविष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर आपल्याला संविधानाच्या मूल्यांच्या आधारावर आपल्या पहिल्या कुटुंबाचा आपण विकास केला पाहिजे. त्या पद्धतीने आपण पुढे चांगली पिढी आता घडली तर पुढचं भविष्य आपलं चांगलं राहील. आणि एवढंच या ठिकाणी मला सांगायचंय. त्या ठिकाणी माझा जो सन्मान केला त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार, खासकर लिमटे सरांचं. कारण मी महिलांच्या काही समस्या आहेत त्या सांगितलेल्या आहेत आणि या समस्येवर मात करून त्यांनी त्यांची वाटचाल सुरू केलेली आहे. हे नक्कीच प्रेरणादायी आहे. धन्यवाद ताई. यानंतर आमच्या रुक्मिणीताई त्यांना विनंती करतो त्यांनी 2 शब्द माझे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती विनायक गोपवळे, परत सर्व आमच्या सर्व मैत्रिणी, सर्व पत्रकार बंधू यांनी आवर्जून मला इथे बोलवले आणि 2 शब्द बोलले संधी देत. सुंदर केलेले आज स्वीकारावं. पुढे ते खूप सुंदर काम पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये त्यांचं चालू आहे. अशा आमच्या रुक्मिणीताई, तेजस शिंदे यांचा या ठिकाणी आज या ठिकाणी आपल्या मंडळाचा गौरव होईल. विनंती करून या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. त्यानंतर ग्रामीण भागातील एक महिला, एक मुलगी, त्यांनी शिक्षणाच्या बळावर शिक्षण घेतलं आणि बाजार समितीमध्ये अगोदर त्यांनी सेविका म्हणून काम केलं. आता ते मनीषाताई मच्छिंद्र भोसले कावेरी संजय फुले ज्यांनी मागील अनेक वर्षापासून एका छोट्या व्यवसायापासून कामाला सुरुवात केली खेड्यातून आणि आज त्या IMC कंपनीच्या बीड जिल्हा चेअरमन
या कार्यक्रमासाठी जय महाराष्ट्र. जागतिक महिला दिनाच्या सगळ्या महिलांना हार्दिक शुभेच्छा आणि महिला बरोबरच सगळ्या आपल्या म्हणजे भावांना पण हार्दिक शुभेच्छा. आणि काय माहितीये का, म्हणजे आपल्याला परमेश्वरानं एवढं सुंदर अनुभव असं जीवन दिलेलं आहे जे की आपल्या पृथ्वी तलावरती असं आपल्या एवढं अनुभव जीवन कुणाचंच नाहीये. कारण पृथ्वीवर जेवढे बी म्हणजे प्राणी आहेत किंवा पशु आहेत त्यांना सगळ्यांना म्हणजे जीवन तर दिलेलं आहे, पण त्यांना सगळ्या गोष्टीचं ज्ञान नाहीये किंवा ते सगळ्या गोष्टी म्हणजे पाहिजे तशा करू शकत नाहीत. आपला मानवी जन्म असा आहे की आपण जे आपल्याला म्हणजे पाहिजे त्या गोष्टी आपण सगळ्या करू शकतो. म्हणजे असं पृथ्वीवर काहीच नाहीये शक्य, अशक्य की ते आपण करू शकत नाहीत. आपल्याला अन्न, पाणी, वस्त्र, निवारा एवढं सुंदर पद्धतीने निसर्गाने आपण म्हणजे एवढं सुंदर पद्धतीने सगळं आपल्याकडे आहे. तर त्याच्यामध्ये आपण खूप मोठं समाधानी असलं पाहिजे. कारण आपल्यासारखं जीवन म्हणजे फक्त आपलंच आहे. आपण पाहिजे त्या टायमाला जेवण करू शकतो, पाहिजे त्या टायमाला पाणी पिऊ शकतो, पाहिजे त्या टायमाला म्हणजे मस्तपैकी पांघरून घेऊन झोपू शकतो. तसं आपल्या पृथ्वीवर कुणालाच करता येत नाही. पाण्यासाठी प्राण्याला म्हणजे कुणाची तरी वाट बघावी लागते, अन्नासाठी वाट बघावी लागते. मग एवढं सुंदर सगळं आपल्याकडे असून पण आपण कधी कधी दुःखी होतो, कधी कधी समाधानी राहत नाही, कधी कधी परेशान होतो. तर पृथ्वीवर असं काही शक्य नाही की आपण करू शकत नाही. आणि भगवंताने आहे आणि सगळे इथं गुरुजन वर्ग बसलेले आहेत आपले, म्हणजे ते जे की त्यांना सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे, अनुभवातून अशा पद्धतीने आपलं जीवन सुरक्षित राहू शकतंय. आणि तुम्ही सगळ्यांना बोलण्याचा वेळ दिला त्याच्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. जय महाराष्ट्र. या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व मान्यवरांची मनोगत झालेली आहे. त्यानंतर मी विनंती करतो आदरणीय दादांना की त्यांनी या कार्यक्रमाचा समारोप करा. या ठिकाणी अतिशय चांगला नारी सत्कार सोहळा म्हणजे बऱ्याच व्यक्त महिलांची गोष्ट या ठिकाणी समस्या या समस्या होतो. तर म्हणजे आपला देश खऱ्या अर्थानं पुरुष पुरुषाला जास्त महत्व आहे, पुरुषांना जास्त संधी आणि महिलांना कमी त्रास होतो. त्यामुळं महिलांना पाहिजे तरी संधी मिळते. परंतु अशा परिस्थितीमध्ये सुद्धा महिलांनी अतिशय दिवसापासून चांगलं काम केलेलं आहे. त्यामध्ये सावित्रीबाई फुले आहे, यांची महिलांच्या हातात घेतलेली आहे, महिलांना सुशिक्षित बनवलं आणि महिलांना सक्षम बनवलं. जिजाऊ मासाहेब त्यांनी शिवाजीसारख्या महापुरुषाला प्रेम आणि स्वराज्याची आवड त्यांना निर्माण केली. शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापन. इतकंच त्यानंतर सध्या आपल्याला सरांनी सांगितलं की सुनीता विल्यम आणि जुही चावला, कल्पना चावला यांनी अंतर्गतामध्ये अतिशय चांगलं काम केलं. पुरुषांना लागतील असं काम केलं. त्यामुळे महिला या काही कमी नाहीत कोणत्याही क्षेत्रात. पुरुषापेक्षा चांगलं काम करू शकतात. आज कोणत्याही क्षेत्रात महिला जर उतरल्या तर अतिशय चांगलं. राजकीय क्षेत्र पाहिजे, सामाजिक क्षेत्र चांगलं, परंतु त्यांना संधी मिळते. पूर्वी मी सांगितलं की त्यांना कसल्याच प्रकारची संधी मिळते. त्यांना फक्त चुलारी मिळून एवढंच त्यांना पाहावं लागतं. पण कसल्याच क्षेत्रात त्यांना संधी पण मिळत नाही. अतिशय कुशल आहे
आणि आपण पाहिलं जे जे अत्याचार होतात ते अत्याचार उघड करण्याचं काम, दिशा देण्याचं काम आणि त्यापासून संरक्षण मिळवण्याचं काम या पत्रकारांनी झालं. त्याच पद्धतीने वडवणीचे पत्रकार सुद्धा अतिशय सक्षम आहे, अतिशय चांगलं काम या वडवणी पत्रकार संघाला विकास खूप आलेला आहे. तो तालुक्याचा प्रश्न असून कुंडलीचा वाटा आहे आणि म्हणून पत्रकाराचं काम भविष्याला दिसून आणि म्हणून पत्रकार एक प्रकारचं जागरूक व्यक्तिमत्व बनायला एखाद्याला अन्याय होत असला तिथं म्हणून आज पत्रकार त्यांच्या विरोधात मी सर्व महिलांना शुभेच्छा देतो. दादा आमचे पाटले मार्गदर्शक पाटले आज मुंबई बीड जिल्हा व वडोली तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने 7 महिला दिनानिमित्त स्त्री शक्ती सन्मान सोहळ्याचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं आणि यामध्ये आपण वडोली तालुका असेल, बीड जिल्हा असेल, यामध्ये सर्व समाजातील ज्या कर्तृत्ववान महिला आहेत त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. मधुकर या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मी संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करतो. दुसरे आमचे मार्गदर्शक शिक्षणा तालुका विनायक बाप्पा मुळे यांचा देखील मी आभार मानतो. तसेच दादा दुष्काळ फाउंडेशनचे संस्थापक तथा सरपंच ॲडव्होकेट पाटील या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांचा आभार व्यक्त करतो. तसेच या बाजार समितीचे सचिव गोविंदरावजी आंधळे यांचेही मी आभार व्यक्त करतो. आमच्या संघटनेचे बीड जिल्हा उपाध्यक्ष हिंदुपुर येथील राशीद आबा यांचेही मी आभार व्यक्त करतो. दुसरे आमचे जिल्हा उपाध्यक्ष सोंडके नाना यांचेही मी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी जो आमचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व ज्यांनी सत्कार स्वीकारला अशा सर्व माता भगिनी संघाचे सर्व पदाधिकारी सदस्य पत्रकार यांची आभार व्यक्त करून कार्यक्रम संपला. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या वतीनं आज वडवणीमध्ये आम्ही कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी माजी आमदार आमचे मार्गदर्शक केशवदादा आंधळे, बाजार समितीचे सभापती संभाजी तात्या, आमचे मार्गदर्शक विनायक बाप्पा मुळे, आमचे मार्गदर्शक ॲडव्होकेट राज पाटील, बाजार समितीचे सचिव गोविंदराव आंधळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. आणि आम्ही आज या ठिकाणी ज्यांनी चांगलं काम केलं अशा आमच्या माता माऊल्यांचं या ठिकाणी कौतुक केलं, सन्मान केला. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं सर्व महिलांचं या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये हे सत्कार केलेला आहे. अनेक महिला समाजामध्ये आहेत ज्यांचं खरं तर कर्तृत्व खूप मोठं आहे, त्यांचाही सन्मान व्हायला पाहिजे. परंतु एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आमच्या या सर्व माता माऊल्यांचा सन्मान केलेला आहे. त्याच्यामध्ये आमच्या रुक्मिणीताई नागापुरे आहेत, आमच्या मित्रे मॅडम आहेत, सरपंच छायाताई आंधळे आहेत, त्याचबरोबर रुक्मिणीताई शिंदे आहेत, आमच्या वांडेकर ताई आहेत, त्याचबरोबर इथं घुले कावेरीताई घुले IMCच्या त्यांचं सुद्धा उपस्थित आहे. त्यांच्याबरोबर सोबत आलेल्या आमच्या मॅडम कल्पना ताई आहेत, या बाजार गेलेल्या आहेत. सर्वांचं मनपूर्वक आमच्या पत्रकार संघाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन आणि जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.